सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनंजय सर अक्कलकोट. महाराष्ट्र सेट परीक्षेतील पहिला जो पेपर आहे त्या पेपरमधील 8वा युनिट ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटवरती विचारलेले ॲब्रिव्हिएशन्स, महत्त्वाचं ॲब्रिव्हिएशन्स ते प्रश्नामध्ये विचारतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची फुल फॉर्म सांगणार आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड असलेले हे सगळे ॲब्रिव्हिएशन्स. हे पार्ट 2. ओके, पार्ट 1 आता झालेले आहेत, हे पार्ट 2 आहे. PC मीन्स पर्सनल कॉम्प्युटर. ओके, PC स्पेलिंग करेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. GUI ग्राफिक यूजर इंटरफेस. PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. एकदा प्रश्नपत्रिकात सुद्धा ते चुकीचे देतात बरं का. एकदा हा प्रश्न आला होता महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये. मी जेव्हा हे पेपर लिहिलं होतं 2015च्या का 2015 मी लिहिलो, 16ही लिहिलो. 16मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि तो चुकीचा होता. 4ही ऑप्शन्स. ॲक्च्युली त्याचं उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्याने परीक्षेमध्ये फाईल म्हणून दिला होता, त्याने पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल म्हणून. तो चुकीचा होता. 4ही ऑप्शन्स चुकला होता सेट क्वेश्चन पेपरमध्ये. त्यांनी पण चुकतात बरं का. त्यांना पण लक्षात नसतं. PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. DVD डिजिटल वर्सटाईल डिस्क. TCP ट्रान्समिशन सेंट्रल प्रोटोकॉल. परिपूर्ण स्पेलिंग लक्षात ठेवा. OMR ऑप्टिकल मार्क रिकॉग्नायझेशन. OMR आपण ॲन्सर शीट OMR आपण भरतो सेट एक्झाम ॲन्सर शीट लिहिताना. OMR हेच म्हणतात, ऑप्टिकल मार्क रिकॉग्नायझेशन. OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन लक्षात ठेवा. WWW वर्ल्ड वाइड वेब. COBOL कॉमन बेसिक. CO ಅಂದರೆ ಕಾಮನ್, B ಅಂದರೆ ಬೇಸಿಕ್, O ಅಂದರೆ ಓರಿಯೆಂಟೆಡ್, L ಅಂದರೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. USB ಯುನಿವರ್ಸಲ್ ಸೀರಿಯಲ್ ಬಸ್. USB सेट एक्झाममध्ये विचारले होते बघा. IP इंटरनेट प्रोटोकॉल. URL युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरेन्स. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हाही सेटच्या एक्झाममध्ये विचारले होते बघा. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. XML X मीन्स एक्सटेन्साइल मार्कअप लँग्वेज. LAN लोकल एरिया नेटवर्क. WAN वाइड एरिया नेटवर्क. ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर. LED लाईट एमिटिंग डायोड. XXS क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. RAS रिमोट ॲक्सेस सर्व्हर. GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. झिप झिरो इन्सर्शन फोर्स. झिप स्पेलिंग काय बघा झिपचं. झिप गुगलमध्ये बघतो. मी काय तेवढं तुमचं एवढं शाणा नाही हो. जास्त जनरल नॉलेज माहीत नाही हो. झिप GIP झिप फुल फॉर्म. झिप कोड ॲक्रोनिम. झिप सिस्टीम पोस्टल लोन. हे झिप वेगळं. झिप इन कॉम्प्युटर. झिप फाईल फॉर्मॅट यूज डाटा कंप्रेशन अचीव द झिप इन दिस. झिप आर्चिव फाईल. हे काय आहे झिप. झिरो इन्सर्शन फोर्स. काय झिरो व्हॉट इज फुल फॉर्म झिप. एकदा बघा मी पण लिहिताना झिप
जिप रे बाबा, जिप फुल फॉर्म जिप झिरो हां जप. ओ करेक्ट. हे झिप म्हणजे हे नाही, एफ पाहिजे, GIF झिरो इन्सर्शन फोर्स. AGP ॲक्सिलरेटेड ग्राफिक पार्ट. EPROM इरेजेबल प्रोग्राम रीड ओनली मेमरी. HD हे महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये विचारले होते बघा. HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह हे प्रायमरी मेमरी स्टोरेज करण्याचं मेमरी आहे. BIOS बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. फॉरट्रॅन फॉर्म्युलर ट्रान्सलेटर. सिम आपलं मोबाईलमध्ये असलेलं सिम कार्ड. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल. गिगो गॅबेज इन गॅबेज आउट. RW रीरायटेबल मॅन. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन. कॅम्पस एरिया नेटवर्क. कॅम्पस CAMPUS कॅम्पस एरिया नेटवर्क. पॅन पर्सनल एरिया नेटवर्क. PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. त्याचा अर्थ वेगळा आहे. आणि इथलं कॉम्प्युटरमध्ये PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. ENIAC हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, हे लक्षात ठेवा. ENIAC. E मीन्स इलेक्ट्रॉनिक, N मीन्स नंबर, इलेक्ट्रॉनिक नंबर इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. हे जगातील पहिलं कॉम्प्युटर आहे. ENIAC. अशा प्रकारे जे इम्पॉर्टन्स ॲब्रिवेशन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, प्रत्येक ॲब्रिवेशन्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि परफेक्ट हे स्टडी करा आणि पूर्ण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. काय चेनो, जर लक्षात नाही, आमच्या लक्षात राहत नाही हो असं म्हटल्यानंतर लूजर. इफ यू वॉन्ट टू बिकम विनर यू हॅव टू रिमेंबर. डोक्यात ठेवलं तर परीक्षा पास होत आहे, डोक्यात नाही ठेवलं मग काय उपयोग नाही. हे परफेक्ट जेवढं मी सांगितलं एवढंच करा, जास्त अभ्यास करू नका. हेच रिपीट नोटबुकमध्ये वाचन करा. मला फक्त हे 50 ॲब्रिवेशन्स मला येतात म्हणून मी 64 टाइम्स. आज ना उद्या 65वा रिझल्ट येणार आहे. सोडत नाही त्याला सेटला, लय हाणतो. तुम्ही फक्त मला बघताय सर किती पास व्हायला लागले, मग तुम्ही काय व्हाना. फक्त मग मी पास झालं तर फक्त मलाच कॉंग्रॅच्युलेशन द्या असं करू नका हो दादांनो. मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन दिला पाहिजे, तसं तुम्ही अचिव्हमेंट करा. 100% मी तुम्हाला अभिनंदन करतो. इन ॲडव्हान्स हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. हे सगळं पाठ करा, महाराष्ट्राची सेट एक्झाम परीक्षा पास व्हा. थँक्यू सो मच. नमस्कार.